मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची अधिक आवक वाढल्याने शेंगांचे व्यापारी आता अडचणीत आले आहेत। बाजार समितीमध्ये पूर्वीपासून ज्या ठिकाणी शेंगांचा व्यापार भरतो त्या ठिकाणी मात्र गेल्या 2 वर्षांपासून तिथे मक्याचा व्यापार भरत असल्याने बाजार समितीचे सचिव आणि संचालक प्रतिनिधी मका व्यापारी आणि शेंगा व्यापारी यांच्यात बाचाबाची झाली आहे। तर सचिव यांनी मक्याच्या व्यापाऱ्यांना नोटीस काढून मका त्या जागेवरून हटवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुठेतरी हा वाद शांत झाला। मात्र येणाऱ्या 7 दिवसात जर शेंगा व्यापाऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास त्यांनी गेट बंदचा इशारा देखील दिला आहे। याबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। राखीव शेंगांची जागा आहे, त्या शेंगांच्या जागेवर कुठेतरी आता मकाचा व्यापार आणि मकाचा बाजार भरवला जात असल्याने त्यांना कुठेतरी इथे जागा त्यांच्या व्यापारासाठी मिळत नाही। ते आज आपल्यासोबत आहेत। मका व्यापाऱ्यांनी चारही बाजूला कब्जा करून घेतला आहे। शेंगा शेडच्या बाजूला काशीनाथ शंभूंच्या कारकिर्दीमध्ये हा ठराव झालेला आहे। हे शेंगा शेड आहे, ते मकावाले हेतू पुरस्कर कब्जा करून करतायत। कोणीच मार्केटला यायला तयार नाही, ना व्यापारी ना शेतकरी। जो शेतकरी ज्या शेतकरीला आज अडचण झाली तो गावात जाऊन सांगतो, भाऊ मालेगाव मार्केटला जाऊ नका, तिथं खूप हाल होत आहे, शेंगा टाकायला जागा नाही, मोजायला जागा नाही। त्यामुळे कोणी शेतकरी मालेगाव मार्केटला यायला तयार नाही। जवळपास ते पर्यायी नांदगाव म्हणा, धुळे म्हणा, तिथं मार्केटला त्यांना सोय चांगली आहे, तिथं ते जाणं हे करतात। यंदा मक्याची आवक मोठ्या प्रमाणात होती आणि अचानक मक्याची आवक वाढल्यामुळे हा प्रसंग निर्माण झाला। आपण या मक्याच्या व्यापाऱ्यांना तुमची चर्चा करून ती जागा आपण लवकरच खाली करून त्यांना शेंगांसाठी जागा लवकर उपलब्ध करून देऊ। मक्याच्या व्यापाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, ते म्हटले सध्या शेंगांची आवक कमी येते, त्यामुळे आपण ॲडजस्ट करून घेऊ। मक्याची आवक भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते थोडीशी जागेचा प्रॉब्लेम येतोय, पण तरी पण आम्ही पुन्हा त्या मका व्यापाऱ्यांची चर्चा करून किंवा नाही ऐकलं तर त्यांना आम्ही नोटिसा देणार आहोत। मग त्यानंतर आम्ही त्या जागा त्यांच्याकडून खाली करू। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे जवळ येत होतं शेंगांच्या व्यापारासाठी, तेही आता कुठेतरी या जागा उपलब्ध नसल्या कारणाने इथे येत नाही आणि व्यापाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी हाल होताना दिसत आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।